तुम्ही पण तोच मसाला भात खाऊन कंटाळला आहेत का? तर एक वेळेस अशा प्रकारे व्हेज पुलाव नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. येथे मी थोडेसे खडे मसाले घेतले आहेत आणि उभा कट करून टोमॅटो, थोडीशी हिरवी मिर्च, वाटाणे, काजू, गाजर, फ्लावर, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि आलं लसूणचं पेस्ट घेतलं आहे. कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकून त्यामध्ये 1 चम्मच जिरे आणि सर्व खडा मसाला टाकला आहे आणि उभा कट केलेला कांदा. कांदा आपला लालसर झाला की मग त्यामध्ये हिरवी मिर्च टाकायची आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून आता आपण जे भाज्या घेतल्या आहेत, तर फ्लावर, गाजर, वाटाणे हे सर्व आपल्याला टाकून घ्यायचे आहे. त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला त्यामध्ये उभा कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे. हे सर्व आपल्याला झाकून 2 मिनिट असे वाफवून घ्यायचं आहे. वाफल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काजू टाकायचा आहे आणि 2 चम्मच इथे मी धनिया पावडर टाकली आहे. 1 चम्मच कोणताही बिर्याणी मसाला असेल तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकतात. इथे मी बासमती तांदूळ घेतले आहेत. तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकतात. बासमती तांदूळ टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लागेल तसे पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ आणि मी कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी क्रश करून अशा प्रकारे टाकली आहे. खूप सिंपल रेसिपी आहे पण खायला अतिशय चविष्ट व्हेज पुलाव लागतो. याची आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तयार आहे आपला व्हेजिटेबल पुलाव. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.